नमस्कार, आम्ही भारतीय लोक. तर आजच्या लोकमतमध्ये बातमी आलेली आहे की 7 जन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून पुरुषांनी मारल्या वडाला फेऱ्या. काल वटपौर्णिमा होती आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभा आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया वडाची पूजा करतात. आणि याच धर्तीवर आज स्त्री पुरुष संसाराची दोन चाके आहेत आणि स्त्रिया सुद्धा संसाराचा गाडा ओढतात. त्यामुळे स्त्रियांना सुद्धा त्यांच्या कष्टाचा आणि सोबतीचा सन्मान पुरुषांनी केवळ विचारातून नाही तर आचरणातून सुद्धा आणावा, यासाठी कुडाळ गावातील जिल्हा सिंधुदुर्ग येथील पुरुषांनी वडाची पूजा केली आणि वडाला सुद्धा त्यांनी स्त्रियांच्या आयुष्यासाठी फेऱ्या मारल्या. उत्तम, अतिउत्तम. जर झाडालाच फेऱ्या मारून जर स्त्री पुरुषांचे संबंध चांगले झाले असते तर आज जे आता डिवोर्स असतात, जे स्त्रियांना पिऊन लोक मारतात, हे असे झाले नसते. परंतु हा उपक्रम स्तुत्य आहे. अशा कृतीतून का होईना त्या स्त्रीला एक जाणीव असते की बाबा आपल्यासाठी आपला नवरा सुद्धा फेऱ्या मारतो आहे. तर ही फेऱ्या मारणं हे प्रतिकात्मक आहे, परंतु त्याच आचरणात जर आणलं, ज्याप्रमाणे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य एक आदर्श दाम्पत्य होतं. सावित्रीबाई फुलेंना शिक्षित करून त्यांनी एक आदर्श घडवला होता. आजचे पुरुष काय करतात? दारू पितात आणि स्त्रियांना मारतात. सर्वच पुरुष करतात असे नाही. तुम्ही दारू पित असाल, दारू प्या, खुशाल दारू प्या. परंतु स्त्रियांना मारण्यात कोणता तुमचा पुरुषपणा असतो? स्त्रियांना त्रास देण्यात कोणता पुरुषपणा असतो? फक्त एवढं जरी केलं ना, की जे लोक दारू पितात त्यांनी दारू सोडली किंवा दारू पिऊन स्त्रियांना मारले नाही, तर खऱ्या अर्थाने त्या स्त्रीची पूजा. दारूमध्ये माणसाची मनस्थिती बिघडलेली असते. माणूस नियंत्रित नसतो आणि तो कधी काय राग काढेल याचा अनुभव त्या बेवड्या लोकांच्या स्त्रियांना विचारा, बेवड्या पतीच्या स्त्रियांना विचारा, जे रोज दारू पिऊन धिंगाणा घालतात घरामध्ये. धन्यवाद.